अकलूजमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यांच्यात चुरशीची लढत झाली आहे। माजी आमदार राम सातपुते यांनी पूजा कोतमिरे यांना तर मोहिते पाटील यांनी रेश्मा अडगळे यांना उमेदवारी दिली आहे। 21 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीची उत्सुकता सगळ्यांना आहे। यावरून दादा तरंगे यांनी भाजपसाठी तर मच्छिंद्र कर्णावर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासाठी बुलेटची पैज लावली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी सचिन कसबे आता आपल्या सोबत आहेत। सचिन, काय आता बुलेटच्या पैजा लागतात नगराध्यक्ष पदावरून? नक्कीच नगरपालिकेचं मतदान झालेलं आहे। निकालासाठी 21 डिसेंबरची तारीख ठरल्यामुळे मधला जो वेळ आहे त्यामध्ये मतदार असतील किंवा राजकीय पक्षांचे समर्थक असतील यांच्यामध्ये उत्सुकता वाढलेली आहे की आपला उमेदवार विजयी व्हावा। यासाठी अकलूजमध्ये ही पैज लावण्यात आलेली आहे। खरं तर अकलूजमध्ये फार चुरशीनं निवडणूक झालेली आहे। भाजप पहिल्यांदाच ताकदीनं त्या ठिकाणी उतरली होती आणि मोहिते पाटलांपुढे आव्हान निर्माण केल्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि त्यामुळेच भाजपचे समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे समर्थक या दोन मित्रांनी बुलेटची पैज लावलेली आणि 21 डिसेंबरला ज्यांचा नगराध्यक्ष होईल त्या व्यक्तीला, हरलेल्या व्यक्तीनं बुलेट द्यायची अशी पैज आता लागली। त्यामुळे आता या पैजा सुरू झालेल्या आहेत असं वातावरण या ठिकाणी दिसतं।